बिबट्यांचा कडकडाट सुद्धा येतो. आता मात्र तो आवाज सर्वांना ऐकायचा आहे, त्यामुळे विनंती करेल या समस्त प्रशंसकांना या दोन्ही संघाच्या जोरदार टाळ्या 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 टाळ्या. फलंदाज बाद तेरा प्यार याद आ रहा है, तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद ओ याद आ रहा है। थैंक यू। हर किसी को याद आ रहा है, ती रनआउटची परंपरा कायम आहे. मनीष विश्वकर्मा बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी सौरभ विश्वकर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. बघा यावर्षी सीझन 6 चा विजेता कोण होणार याची चर्चा संपूर्ण वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळात चालू आहे. काही असे हॉट फेवरेट संघ आहेत, काही असे संघ आहेत त्यांनी या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे आणि या सर्व बाबी बघता कोणालाही प्रेडिक्ट करणं सोपं गेलेलं नाही की कोण जिंकेल. नक्कीच नक्कीच. भरत काय हे कोडं कधी सुटेल का? हे रनआउटचं जे कोडं आहे या आपल्या प्लेयर्सचं की हे कोडं उलगडेल कधी? कारण का हे भरपूर त्रास देऊन जाते या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे कोडं. दरम्यान बाबू ऋतिक सिद्धू अतिशय हलक्या हाताने, कारण का एक चुकी घडलेली आहे, यानंतर दुसरी चुकी करण्याचा मानस किंवा निर्धार नक्कीच या ठिकाणी नसेल प्लेयर्स एसपी संघाचा भरत मोरे. आणि एक अनोखं बक्षीस सुद्धा आहे. एसपीएल म्हटलं की विविध घटकांना पाहिलं जातं, त्यापैकी एक म्हणजे आमचे डीजे मास्टर ज्यांचा ॲक्युरेट टाइम जतीन थांबायचं आहे. तुषारची मॅन ऑफ द मॅच आहे. तुषार किणी मॅन ऑफ द मॅच आहे मागील मॅचचा. मी विनंती करेल जतीन पाटील आपण लॉट्स आहे, अजून मॅच आहे त्यामुळे तो येईल. डीजे मयूर साठी रंजनदादा पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात है, इसी को एसपीएल कहते हैं. बजाओ. ऑन साइडला सिद्धांत वारंग, नाम है सिद्धू, टकाटक चौकार. नक्कीच हा जो पॉज घेतलेला मयूरनी तो या चौकारासाठी घेतलेला, कारण का चौकार सिद्धू मारेल आणि मी गाणं वाजवेल आणि म्हणूनच निर्धार होता. यस, म्हणूनच सगळ्यांचं दिल बहलतंय. आता मयूर अशी गाणी वाजल्यानंतर का नाही रंजनदादांचं दिल बहलणार? नक्कीच नक्कीच. आणि त्याची ती झलक त्यांनी दाखवली आहे. आमचा मयूर जोमात आहे बघा मुख्य स्क्रीन वरती. डीजे मयूर साठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काल 3 दिवस सलग न थांबता आपला एंटरटेन करतोय मयूर डीजे आणि अतिशय सुंदर वादन संगीत आणि पंखा फिरलेला या ठिकाणी गंभीर यांच्याकडनं, कारण का त्यांची सुद्धा एक ख्याती आहे, एक नाम आहे या अंडरआर्मच्या विश्वात की ज्यांचे निर्णय खंबीर त्यांचं नाव परशुराम गंभीर. बाकीचे कसे वेगळ्या गोष्टीसाठी फेमस असतील, मी माझ्या कामासाठी फेमस आहे असं गंभीर सांगतो. नक्कीच नक्कीच. तुम्ही तुमचं काम दाखवून द्यायचं, त्याच्यावरून तुमची ओळख होते, त्याच्यावरून तुमचं नाव होते आणि त्यावरून तुम्ही या समाजात या सगळ्या विश्वात तुम्ही ओळखले जातात. म्हणून नावाला आणि तुमच्या कार्याला नेहमी जपा. 8 धाबा धावपलक्यावरती आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी निखिल पवार गोलंदाजी मार्कवरती येतात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुढील चेंडू या ठिकाणी चेंडू सह टटवला जातोय डी झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. एका धावा आणि एका धावेनिशी काही अजून या चेंडूवर लिहिलं नव्हतं आणि धावा लागल्या धावचा फलकावर, त्या म्हणजे 9. पहिला षटकाच्या खेळ समाप्ती झाल्यानंतर पहिला चेंडू सुद्धा पडला आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे निखिल. या ठिकाणी काय एखादा चौकार सुद्धा या षटकात बघायला मिळेल आपल्याला? बघायला मिळेल का नाही. आणि शुभम खांडेकर बघा, शुभम खांडेकर याच एसपीएल मध्ये ऍज अ फिल्डर म्हणून चमकला होता आणि त्याने त्याच कोपऱ्यात चांगली फिल्डिंग केली होती. त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. नक्कीच नक्कीच. दोन्ही संघ एकाच प्रभागामधून बिलॉंग करतात, फुलपाडा. आणि फुलपाड्यावरचं असलेलं हे क्रिकेटचं प्रेम
त्यांना या मैदानापर्यंत खेचून आणले आणि दोन्ही संघ प्रतिस्पर्धी प्रतिद्वंद्वी या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे. भरत, काय असेल, काय प्रिडिक्शन असेल की 4 षटकांमध्ये प्लेयर्स एसपीचा संघ किती धावापर्यंत मजल मारेल? ना प्लेयर्स विचार करत असेल की आम्ही 30-35च्या आसपास कसे जाऊ, आणि या सर्व खेळाडूंची आवड, जसा फुलपाड्याचा आपण बाची एच फुलपाड्याचा विचार केलात, या सर्वांच्या या खेळाच्या मोहापायी, खेळाच्या प्रेमापायी फुलपाडा प्रीमियर लीग मागील 2 वर्षांमधली यशस्वी स्पर्धा म्हणून आपल्याला बघायला मिळते. ती एंटर फुलपाड्यातल्या सर्व खेळाडूंसाठी जीवदानी माऊली आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या आहेत तिथल्या त्या भरवत असतात, आणि ती येत्या फेब्रुवारीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच बघायला मिळणार आहे. कारण का क्रिकेटवरचं प्रेम, अतोनात प्रेम या विरार नगरीमध्ये, वसई नगरीमध्ये, या पूर्ण विश्वामध्ये क्रिकेटने असा दबदबा केला की हा क्रिकेट हा खेळ सगळ्यांना हवा असा वाटतो. भरत, बॅकफुट जाऊन खेळण्याचा पर्यंत चेंडू अडवला गेला, धावचीची संधी नाही, रुको जरा सबर करो. हा निखिल पवार गोलंदाजी मार्गवरती. काल ज्यावेळेला मी ओमकारशी चर्चा साधली, ज्यावेळेला ओमकारनी सांगितलं होतं माझा जिम ट्रेनर कोण होता, तर मित्र हो हा तो निखिल पवार आहे, प्रसिद्ध जिम ट्रेनर, आणि तो गोलंदाजी मार्गवरती. पण एक मी कौतुक करेल या ठिकाणी भरत, कारण का एवढा थकून तुम्ही एवढा लांबून येतात आणि नंतर येऊन या ठिकाणी विकेट गेलेली आहे. OUT गडी बाद. ऐकूया मयूर डीजे. धन्यवाद मैं तेरा तू मेरी. पण काय झालं यावेळेस, 2 गडी तंबूच्या आसऱ्याला गेल्या प्लेयर एसपी संघाच्या आणि धावा लागल्यात अवघ्या 11. बरं, आपण नक्कीच चर्चा करत होतो या ठिकाणी की प्लेयर्स एक विदेशातनं येतो, तो कशासाठी येतो की कारण का मला थकवा झालाय, मला कामाची ऊण आली, त्याच्यासाठी मी विश्रांती घेण्यासाठी माझ्या मायदेशी आलोय. परंतु हा क्रिकेटचा मोह त्याला आवरला नाही आणि हे क्रिकेटचा मोह त्याच्या पावलांना या साहेबाच्या ग्राउंडवर घेऊन आलाय आणि कालच्या दिवसात तो हिरो सुद्धा ठरलाय. नाही, आणि एक गाणं सुद्धा आता वाजलं ना, त्यामध्ये ती यारी सुद्धा ऐकायला आली. आता याच्यामध्ये हे 2 संघ काय एकमेकाला सांगतात, तेरी मेरी यारी बरी इस मैच में नहीं चलेगी ये दुनियादारी, ये मैच हमें ही जितना है, असं दोघांनाही वाटते. आता सिद्धांत वारंग मैदानात जोपर्यंत आहे तोपर्यंत धावांचा ब्लास्ट होऊ शकतो. सिद्धेश बाडांबेमध्ये सुद्धा ती क्षमता आहे, आणि जयेश बनसोडे हा कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ करणारा खेळाडू यावेळेला समोर आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू एकदा वाली आहे, आणि आता धावपलकारची धावा आहेत 12 धावा. आज 12 वाजता आपल्याला कळणार आहे कोण सेमीफायनल मध्ये जाणार आहे. नक्कीच, कारण का आजचा दिवस हॉट फेवरेट दिवस आहे, संडे फंडे, आणि क्रिकेटने भरलेलं आहे खचाखच SPLचं ग्राउंड. त्यामुळे आज बऱ्याच काही उलाढाली या ठिकाणी होणार आहेत. बऱ्याच काही उलाढाली होणं बाकी आहेत, आणि बघा आतापर्यंत भरपूर सारे अपसेट आपण बघितलेत, अजून काहीशे अपसेट आपल्याला बघणं बाकी आहेत. बघा किताबी भिडंतपर्यंत कोणीतरी 2 संघ जाणार आहेत, जिंकणार कोणीतरी एक आहे. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने मारलेला हा सिद्धांत वारंगच्या बॅट मधून टकाटक पटापट चौकार, 4 धावा. नो चांस, कोणतीही संधी नाही. यस, नायक नाही खलनायक है, जो भी है लेकिन रन चाहिए, असे प्लेयरचे खेळाडू बोलतात. नक्कीच, कारण का सिद्धार्थ साठी बोलतोय, कारण का रुको पिक्चर अभी बाकी हूँ, मैं भी यहाँ पे खड़ा हूँ. तर नक्कीच या ज्या धावा आहेत, नक्कीच सिद्धार्थ वारंगडे ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ते फटके आहेत की तो स्कोरला एका सर्टन लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. टॅप केलं चेंडूला एका दाब्याच्या, आणि सिद्धांत वारंग जसं म्हणता ना, मी इधर खडा हूँ, आता तुला तिथं खडं राहावंच लागणार आहे आणि सांगावं लागणार आहे समोरच्याला, ज्या समय खडा होता हूँ वहां से लाईन चालू होती है, तिथून रन चालू होत आहेत, आणि तरच इथे प्लेयर्स एसपीचा निभाव लागू शकतो. जीवदानी माऊली जयेश बनसोडे एक असा खेळाडू जो नेहमीच सांगतो, मी सोडवतो सर्व कोडे, माझं नाव आहे जयेश बनसोडे. अफलातून परफॉर्मन्स आतापर्यंत त्याचा राहिलाय. नक्कीच कोड सुलगला पाहिजे, सुलझवला पाहिजे या ठिकाणी, कारण की बहुत सी उलझन है तुम्हारी राह पे, उसको पार करना है और ये SPL का टाइटल तुम्हारे नाम करना है. यस, डीजे मयूरला आपण संधी देऊयात आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये येऊयात, जिथे मजेशीर बाब आपल्याला बघायला मिळेल.
आ देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम. विचारपूर्वकच पावलं ठेवावी लागणार आहेत मयूर. इथे सूरज चव्हाण समोर, आता सिद्धेश भाडांबे. ओ पहिला चेंडू बीट आणि वातावरण पूर्णपणे टाईट आहे. नक्कीच वातावरण टाईट आहे, कारण का सूरजच्या हातात हा पडलेला चेंडू याने या ठिकाणचं वातावरण सुद्धा हलवून ठेवलंय. कारण का तो जाणतो, त्याला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारचे टप्पे, कशा प्रकारचा मारा या क्षणाला केला पाहिजे. येस, वातावरण टाईट आणि ही मॅच आणि आजची ही नाईट जी आहे ती पूर्णपणे फुल सगळ्यांसाठी लाईट वाली आहे. म्हणजे इथे तुम्हाला प्रकाश दिसणार आहे. या प्रकाशामध्ये SPL सीझन 6 चा हा जो काही थरार आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे सुद्धा या गुलाबी रात्रीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये. आणि हा थरार पाहण्यासाठी इतके मोठे प्रेक्षक आपल्याला लाभलेले आहेत. नक्कीच ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कारण का अजूनही मोठे सामने तुमच्या भेटीला येणं बाकी आहे. येस, अजून भरपूर सारे सामने. नॉकआउट स्टेज मध्ये आल्यानंतर SPLच्या मॅचेस बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होते. आता त्या नॉकआउटच्या मॅचेसना सुरुवात झाली आणि तिसऱ्या मॅचकडे आपण आहोत, ज्या ठिकाणी शेवटचं षटक चालू आहे. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. काय वाटतं 3 चेंडू मध्ये 21 आणि 3 24 असतील का? एखादा मोठा फटका अपेक्षित असेल या 3 चेंडूंमध्ये. काल आणि परवा, म्हणजे परवापासून सकाळपासून ज्यावेळेला पहिली मॅच झाली तेव्हापासून समाधानकारक धावफलक काय तेच समजलेलं नाहीये. 22 वाचले, 23 वाचले, 24 वाचले, 35 चेस झाले, 34 चेस झाले. मग नक्की म्हणावं तरी काय? आता 40 कोणतरी मारण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला वाटेल की हा ठीक आहे, तो सेफ मध्ये. डाऊन द ग्राउंड खेळायचं ऑन साइडला. वॉट अ शॉट! सिद्धांत वारंगच्या बॅट मधून येतोय. वाऱ्याच्या वेगाने निघून जाणारा हा टकाटक चौकार. प्रत्येक वागण्यातला किंवा एखाद्या खेळाचा हेतू किंवा विचारांचा हेतू म्हणजे सिद्धांत हा त्याच्या नावामध्ये आहे. आणि जसं तर म्हणतात नैनो में सपना, आता ह्याने गाणे वाजवलं, एक स्वप्न उराशी बाळगून आलाय सिद्धांत वारंग. आम्ही इथे ज्या वेळेला विनर झालो होतो सीझन 4 चे, ते फक्त त्यावेळची तात्पुरती झालेली ती खेळी नव्हती, तो दिवस आमचा नव्हता. आता आम्ही त्याची पुनरावृत्ती करून दाखवण्यासाठी ऑन साइडला. व्हॉट अ शॉट! सागर राणे तिथे काय होणे, खूप चांगल्या प्रकारे त्याने चेंडू अडवला. जॉन्टीनं एक धाव घेतली गेली आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावफलकाची धावा 27 आणि 28चं टार्गेट ठेवलं गेलंय. ते जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर, जीवदानी प्लेयर्स SP या संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच. आमचे जतीन सुद्धा आता ऍक्टिव्ह झालेत आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे. टीम सायबा विपक्ष DCC नवापूर. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. धन्यवाद टीचर, धन्यवाद. माननीय जयदीप घरत यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करेल की या सायबा प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक असा खेळाडू ज्या खेळाडूने वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि भारतभराच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यांची एक मोठी ख्याती होती. आणि विरारमध्ये स्पर्धा म्हटली की ज्या खेळाडूचा त्रिफळाचीत त्याला करण्यासाठी, त्रिफळाचीत करण्याचा म्हणजे जे काही बघण्याचा योग यावा असं सगळ्यांना वाटायचं आणि त्यांची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग बघावाशी वाटायची. असा एकमेव खेळाडू, द लिजंड प्लेयर ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट, मिस्टर जयदीप घरत चॉमी सर यांच्या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल सरांना की आपण आदरपूर्वक आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत SPL सीझन 6 च्या वतीनं. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या.
एक मोठा एक महान खेळाडू अंडरआर्म क्रिकेट एका स्तराला नेऊन ठेवलं. एका वेळ होती ती गाजवलेली असे जयदीप गरज विराटचा अंडरआर्म क्रिकेट साईनाथ मधून, परंतु महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट मधील असा एक दिग्गज सितारा, अशा एक खेळाडूचं नाव ज्याचं संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये ॲज अ ऑलराऊंडर म्हणून मोठी ओळख होती. टिळक चौक पासून केलेली सुरुवात आणि आज ते व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती आलंय. जयदीप गरज चॉमी सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्या सगळ्यांना विनंती आहे. विश्वास नाही होणार मित्रांनो, परंतु या खेळाडूचा बोल्ड काढण्यासाठी प्रत्येक संघ तयार असायचा, परंतु बोल्ड मिळायचा नाही. आणि ज्या वेळेला त्यांचा बोल्ड निघायचा म्हणजे विकेट निघायची, त्यावेळेला जल्लोष असा व्हायचा की त्या संघाने फायनल मारली आहे. असा एक खेळाडू आहे. मागील वर्षी सुद्धा उपस्थिती होती, या वर्षी सुद्धा उपस्थिती आहे. थँक्यू सो मच सर. जयदीप गरज सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल. चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. लक्ष आहे 28 येणारे 4 षटक. काय मी विनंती करेल जयदीप गरज सर यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचं. आपल्या शुभास टॉस केला जाईल. मी विनंती करेल आपण या. सामन्याला सुरुवात. मनीष विश्वकर्मा हलक्या जातानी टटोलेला चेंडू सरस जातोय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. ऋतिक पागी या ठिकाणी श्री गणेशा करताना आपल्या स्वतःचा आपल्या संघाचा आणि पहिला धाव ही या ठिकाणी धावफलकावर लागलेली आहे. येस आणि SPL आलाय. मी फक्त निर्णय विचारले. जतीन क्षेत्ररक्षण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. प्रदोष खूप साऱ्या शुभेच्छा. मी येस जयदीप सरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू हलक्यात आणि पुन्हा टटोलेला चेंडू. एक धाव अर्जित केली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 3 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या. 28-1. समाधान थोडं थांबवतोय. टॉस बॉस मधून डिसिजन असा आहे, अहवाल असा आहे की DCC नवापूर टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतली आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण जयेश बनसोडेने फायरिंग चालू केली आहे. चौकार. नक्कीच नक्कीच धमाका ऑन आहे. सर्व काही ऑन आहे. SPL ऑन आहे. जयेश बनसोडेचा चौका ऑन आहे आणि जीवदानी माऊली सुद्धा ऑन आहे. क्या बात आहे. अतिशय सुरेख दणदणीत खणखणीत टकाटक चौकार या ठिकाणी जयेश बनसोडेच्या बॅटमधून आला. ज्याप्रमाणे भरत बोला की जे सर्व कोडी सोडवतो असा जयेश बनसोडे आपल्याला या AK-47 पुन्हा एकदा आणि त्याचबरोबर विशेष अतिथींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आमचे विशेष अतिथी. आणि ज्या वेळेला ते विशेष अतिथी मैदानाच्या आतमध्ये येतील मॅच 1 मिनिट थांबेल याची पंचांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर सन्माननीय रोहिलदादा ठाकूर म्हणजेच रोमीदादा यांचे या ठिकाणी आगमन होतंय. मी सर्वांना विनंती करेल आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात रोहिलदादांचं. त्याचबरोबर त्यांच्या साथीनं रोहनदादा सावंत यांना सुद्धा आपण येताना पाहतोय. आणि आईजुदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील त्यांच्या साथीनं आहेत. आणि हे सर्व आमचे मेंबर्स आपणा सर्वांना विनंती करेल की आपण या मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांना विनंती जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या आपल्या विशेष अतिथींसाठी. या फॉर्मॅट वरती या क्रिकेटमध्ये असणारा प्रेक्षकांना व्यक्तिमत्व तालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपली प्रार्थनीय उपस्थिती या स्पर्धेला देणारे रोहितदादा ठाकूर म्हणजे रोमीदादा, त्याचबरोबरीनं रोहनदादा सावंत यांच्या संकल्पनेतून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे असे. आणि त्याचबरोबरीनं विनोददादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होतं. मी सर्वांना विनंती करेल आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. आगतम स्वागतम सुस्वागतम. जसं मगाशी मी सांगितलं होतं की येणाऱ्या 21, 22, 23 फेब्रुवारीला
वसई तालुक्यामधील सर्व खेळाडूंसाठी, ओव्हरआर्म खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी आणि एक चांगली स्पर्धा जी पेड ऑप्शनद्वारे खेळवली जाणार आहे, वसई विरार प्रीमियर लीग. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण रोहनदादा सावंत यांना बघणार आहात आणि त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचबरोबरीनं पुन्हा एकदा त्या सर्व खेळाडूंना मी आवाहन करेल, ज्या खेळाडूंना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, ज्यांना आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, जर आपण वसई विरारचे रहिवासी आहात, इथे राहत असाल तर आपण या स्पर्धेमध्ये खेळू शकता. त्यामुळे आपण हा फॉर्म भरायचा आहे, जो गुगल फॉर्मद्वारे सगळ्या ग्रुपवरती आम्ही पाठवलेला आहे. जर कोणाला भेटला नसेल तर त्याने आमच्याशी संपर्क केला तरी चालेल. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. आकाश साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. मॅच जितकी गरम होती ती गरमाई अजून कायम आहे. दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. धावपलकर धाबा आहेत 13. ये मॅच 13 या मेरा ये आने वाला समय बताने वाला है. अजूनही 15 धावांची गरज आहे आणि हा चेंडू जास्त बाहेर असल्या कारणाने वाईड येईल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होते. सायबाचे सर्व मेंबर्स सगळ्यांना विनंती आपण समोरून बाजूला व्हा. प्लीज जरा सहकार्य करायचं आहे साहेबा मेंबर्स. तर सुप्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळे यांचे बंधू सन्माननीय वीरू कांबळे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करेल सर आपणास की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6 सायबा प्रीमियर लीग पर्व 6च्या वतीनं. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, आपण इथे थांबू नका. आपण सर्वांनी इथून बाजूला, आमची टेक्निकल टीम तुमच्या मागे आहे. कोणताही निर्णय तिथून दिसत नाहीये, नाही कळत आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण तिथून बाजूला व्हा. जोपर्यंत मयूरची ती लाईन तिथे दिसत नाही तोपर्यंत तुम्ही मागेच व्हायचंय. अजून तिकडे व्हा, दिसत नाहीये कुणाला मागून. जीवदानी माऊली संघ जर का जिंकला या मॅच मध्ये तर अल्पेश कळंबे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. बारा चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. येस, पॉवर प्ले. तर सन्माननीय वीरू कांबळे सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल वीरू सरांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं. सर्वांना विनंती की जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपल्या या विशेष अतिथींसाठी. सुप्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळे सर यांचे बंधू वीरूजी कांबळे सर यांचं या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल वीरू कांबळे सर आपणास की आपण मंचावरती यायचंय आणि आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. आपण सुद्धा या आणि स्थानापन्न व्हा. पॉवर प्ले. आमच्या मुख्य स्क्रीनवरती हे सर्व आमचे अतिथी. या व्यासपीठाची शोभा यांच्या येण्यानं वाढते, यांच्या येण्यानं हे व्यासपीठ बहरतंय आणि खरोखरच हे व्यासपीठ आज पूर्णपणे वजनदार बनले आणि तितकं सदाबहार सुद्धा दिसायला लागले. थँक्यू सो मच टू ऑल जे पण मान्यवर आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. सायरन वाजलाय तो सुद्धा पॉवर प्लेचा. आता या पॉवर प्ले मध्ये कोणाची तरी पॉवर वाढेल, कोणाची तरी कमी होईल. 12-11चं इक्वेशन आहे. टायमर इज ऑन, टायमर ऑन आहे. आणि आता कोणता संघ
राऊंड ऑफ 7 मध्ये दाखल होईल. ही अडारी काळबेल सांगणार आहे. ओहो, डायरेक्टली चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. आकाश साळुंकेच्या बॅट मधून येणारा हा प्रहार असं वाटलं होतं टकाटक चौकार जाईल, परंतु हा पटापट मैदाना बाहेर नेणारा चेंडू आलाय. फलंदाज बाद आकाश साळुंके डिपार्ट्स. उठाइए तो हाथ, डमरू बजाते हुए बाबा के दरबार में जिनके हाथ है वो अपने हाथ से डमरू बजाएंगे, बाबा भोले के मनाएंगे. बाबा का दो चीज बहुत पसंद है. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विजय सावंत. विजय सावंत, विजयच्या नावामध्ये खूप मोठा विजय आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं जीवदानी माऊलीला विजय मिळवून देण्यासाठी त्याला एक पाऊल पुढे यावं लागेल. चेंडू हवेमध्ये अडवण्याचा प्रयत्न. मनीष विश्वकर्मा प्रयत्नाला टाळ्या शिट्ट्या जरूर वाजतायत, परंतु हा कॅच जर कन्वर्ट झाला असता तर कॅच ऑफ दी एसपीएल झाला असता. झेल झालेला नाहीये. एक धाव मात्र धावून कंप्लीट. यानंतर थोड्याच वेळात एक विशेष अतिथी ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत, त्याचबरोबर या स्पर्धेचे उत्सव मूर्ती सन्माननीय माजी नगरसेवक प्रफुल्ल साने सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. आज यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या शुभाशीर्वादाने ही एसपीएल मागील 6 वर्षे यशस्वीरित्याने या ठिकाणी पार पडते. असे आपले प्रफुल्ल साने सर उत्सव मूर्ती यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण आदरपूर्वक मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत एसपीएल सायबा प्रीमियर लीग सीझन 6 च्या वतीनं. यावेळेला ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न. चेंडू आला ती काय आपण निघून गेला तर ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू अडवलाय. दुर्गेश गोरे. दुर्गेशच्या नावामध्ये गोरे आहे आणि तो म्हणतो कितीही चोरे होतात, धावा चोरून देणार नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर फुल बॅटिंग, पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत चालू आहे. इक्वेशन काय आहे? 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा अडवला गेला. राजू थोड्याच वेळात तुम्हा सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात असे लोकनेते माजी आमदार सन्माननीय हितेंद्र ठाकूर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या मंचाची शोभा वाढवण्यासाठी त्यांची सुद्धा उपस्थिती थोड्याच वेळात या ठिकाणी होईल. प्रेक्षकांना एकच विनंती आहे, जे स्टेज समोर आहेत त्यांनी वारंवार समोर येऊ नका प्लीज. आपण डाव्या बाजूला जितकं जाता येईल तितकं जावा. तुमच्या मागे टेक्निकल टीम आहे आणि त्यांना पंचांनी दिलेला कोणताही निर्णय तिथून क्लिअरली दिसत नाहीये. सो त्यामुळे स्कोरिंग आणि बाकीच्या सर्व गोष्टींना अडथळा निर्माण होतोय. आम्ही 2 दिवस त्याच गोष्टींची तुम्हाला चेतावणी देतोय, वॉर्निंग देतोय, परंतु वारंवार तुम्ही येत असाल तर प्लीज तसं काही करू नका मित्र हो. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती 6 धावांची. 6 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. जिथे उभे तिथे उभे राहून पहा. बसलेला असाल तर बसून पहा, परंतु पहा जरूर, कारण या 6 धावा तितक्या सोप्या राहणार नाहीयेत. या मैदानाने 22चा बचाव 24 चेंडूंमध्ये दाखवला. या मैदानाने 24 चेंडूमध्ये 23चा बचाव दाखवला. या मैदानाने 24 चेंडूमध्ये 24चा बचाव दाखवलाय. आता 6 मध्ये 6चा बचाव त्याच्या कंपॅरिझन मध्ये अवघड नाहीये, नाही सोपा आहे,
सौरभ विश्वकर्मा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय आणि चेंडूला मात्र एका धाब्यासाठी खेळलाय. सिंगल धाब येते. आता 5-5. 1188 ज्यांची कोणाची रिक्षा रस्त्यामध्ये उभी आहे ती प्लीज आपण बाजूला काढायची आहे. ज्यांची कोणाची रिक्षा त्या मैदानाकडे येणाऱ्या रस्त्यामध्ये उभी आहे त्यांनी प्लीज बाजूला काढा. बघा साहेब व्हॉलेंटियर्स प्लीज आपण लक्ष द्या. रस्ता तिथून खाली करायचा आहे. पाहुण्यांचं आगमन होईल त्यावेळेला मध्ये अडथळा म्हणून कोणतीही गाडी नसेल याची दक्षता घ्या. तिसऱ्या पंचांना इथे आमंत्रित केलंय. अगदी क्लोज असणार आहे. ऑफस्ट्रॅक्ट टू फील्ड चेक केला जाईल. चेंडू नक्की उडाला की उडाला गेला. राईट. ओके. आमची टेक्निकल टीम त्याच्यावरती कार्य करते आणि पाहिलं जाणार आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि त्यामुळे पंचांनी दिलंय की तो कोणताही प्रयत्न नाही. ओ व्हॉट अ फील्ड. धावचित धावचित धावचित. क्या हुआ इस बार. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. ओ दुर्गेश गोरे त्याच्याकडे सगळ्यांचे आहेत धागे दोरे आणि ते धागे दोरे असे तो दाखवतो. थांबवतोय. अगदी क्विक त्याने चेंडूला अडवलं फेकलं. आता अडवलं जाईल त्यावेळेला नक्की काय घडलंय. जल्लोष कोण करतय. जीवदानी माऊली की प्लेयर्स एसपी. क्या बात आहे क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोन्ही टीम साठी. बघा कोण जिंकणार कोण हारणार हा वेगळा प्रश्न परंतु आम्हा सगळ्यांना या मॅचचा आनंद मिळतोय आणि ही एसपीएल ची खासियत ट्रान्सपरन्सी. प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक निर्णय तुम्हाला ऑन स्क्रीन दिसेल. तिथे आमचे ऑनफील्ड अंपायर बघून सांगणार की फलंदाज बाद आहे की नाही किंवा अजून कोणताही डिसिजन असेल. एसपीएल आहे तो मुमकिन आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अडवल्यानंतर केलेला तो थ्रोचा अटेम्प्ट आणि थ्रोचा अटेम्प्ट झाल्यानंतर तो रनआउटचा अटेम्प्ट. बॅट केव्हा ट्रॅक केली केव्हा चेंडू यष्टीवरती लागला आणि त्यावेळेला बॅट कुठे होती. ओहो पंच निर्णय अजून थांबायचंय. यार जल्लोष वाढलाय मग आवाज आणि गजर झाला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. यार अजून कमी आलाय. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. ये होईना बात. आता निर्णय कोणाच्या पण बाजूने येऊ द्यात मजा येणार आहे. निर्णय काय येणार बघा. हे आमचे दोन्ही लिजंड प्लेयर. येस फलंदाज बाद. ऋतिक पागी बाबू गॉन.
आता ही मॅच थोडीशी वेगळी आली आहे, वेगळी झाली आहे. शुभम खांडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शुभम खांडेकर, खांडेकर या नावामध्ये शेवटचं अक्षर 2 अक्षर जर बघितले तर कर आहे. आता इथे तरी काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. 4-5 या इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि या इक्वेशन मध्ये असताना विजय सावंत यांची जबाबदारी वाढली आहे. उठाइए दोनों हाथ, उठाइए दोनों हाथ, उठाइए दोनों हाथ, उठाइए दोनों हाथ. बाबा के दरबार में नौजवान, बच्चे, औरत सभी जाते हैं. बघा आम्हाला ही मॅच बघताना आता काय आठवतंय माहितीये का? JKCC अर्नाळा 2 वर्ष मागे जा. ऑन साइडला ओ चेंडू अडवलाय, अडवलाय दुर्गेश गोरे. वो कोई और होंगे जो छोड़ देंगे, हम छोड़ने वालों में से नहीं है, हम पकड़ने वालों में से. अशी फिल्डिंग इथं केली आहे. काय जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगच्या द्वारे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. जर का हा चेंडू सीमारे बाप रेखा पार गेला असता तर मॅच संपली असती. परंतु जोपर्यंत मी तिथे उभा आहे तोपर्यंत माझा संघ हरू शकत नाहीये. दॅट इज द कमिटमेंट. ही कमिटमेंट दिली आहे आपल्या संघाला दुर्गेश गोरेने. काय आउटस्टँडिंग फिल्डिंग सादर करतोय. आता चेंडू शिल्लक आहेत 3 धावांची गरज आहे. 4 कोणाचा होणार बेडा पार. सिंगल सिंगल येते. परत तीच मॅच वाटायला लागली आहे. तेजस वर्सेस दुर्गेश. 2 चेंडू 3 पर्यंत मॅच आली होती. आता इथे 2-3 आली आहे का? येस 2-3 आली आहे. 2-3 दबावाचा फुगा खूप मोठा फुगलाय. आता त्या 3ला कोण पिन जाऊन मारेल ते आपण बघणार आहोत. पेशन्स किती प्रमाणात कुणी आपल्याकडे ठेवलेले आहेत, किती होल्ड करून ठेवलेत स्वतःला. स्वतःच्या त्या येस आणि नयन कालुष्टेने तो चौकार मारला होता. विजय सावंत, येस सावंत. सावंतला मोठा फटका जरूर गरजेचा होता परंतु असा नव्हे. अलॉंग दी कार्पेट फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. जीवदानी माऊली अडचणीमध्ये. नीलू नवीन फलंदाज नीलू मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु आमच्या डाव्या बाजूला जेवढे प्रेक्षक आहेत त्यांच्या हार्टबीटचा आवाज आहे. हा आमच्या डीजे मयूरनी काढलेला आवाज नाहीये. हा हार्टबीटचा आवाज आहे. हृदयाची स्पंदनं अशा प्रकारे आता रिएक्ट करतायत. त्याचा आवाज येतोय. समीर विचाराचा चष्मा वरखाली 2 वेळा झालाय हे सर्व चित्र बघून. परंतु मैदानाच्या आतमध्ये जी प्लेअरची स्थिती आहे किंवा जीवदानी माऊलीची स्थिती आहे ती बघता फुलपाड्यामध्ये सर्व स्क्रीन ऑन झाल्यात, सर्व टीव्ही ऑन झालेले आहेत. आता बघूयात सौरभ विश्वकर्मा की त्याच्या समोर नीलू कशा प्रकारे या मॅचला फिनिश करतात. SPL चा दबाव वेगळा, SPL चं मोटिवेशन वेगळं. आता या मॅच मध्ये 1-3 समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेखा पार. जीवदानी माऊली. Thank you so much both of teams. 7445 कारच्या समोरची बाईकाची काढायची आहे. ऋषिरा